मुळशी तालुक्यातील आंबावणे ग्रामपंचायतीच्या 6 सदस्यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन माजी सरपंच मच्छिंद्र चंद्रकांत कराळे यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता। हे आरोप पूर्णपणे खोडून काढताना मच्छिंद्र कराळे यांनी सांगितले की जे आरोप करण्यात आले ते पूर्णपणे बिनबुडाचे असून माझ्यावर आरोप करणारे स्वतःच भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत। तसेच ग्रामसेवक शिंदे यांच्या मदतीने बोगस बिले काढण्याचा प्रयत्न केला आहे। या सदस्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे मी बाहेर काढल्यामुळेच ते माझ्यावर सूडबुद्धीने बिनबुडाचे आरोप करीत आहेत, अशी तोफ माजी सरपंच मच्छिंद्र कराळे यांनी आपल्या विरोधकांवर डागली आहे। आंबावणे ग्रामपंचायतीच्या 6 सदस्यांनी कराळे यांच्यावर जे आरोप केले त्या सर्व आरोपांचे उत्तर कराळे यांनी दिले। माझ्यावरती जे आरोप केलेले आहेत 6 सदस्य म्हणून निलेश मेंगडे उपसरपंच यांनी ते 100% चुकीचे आरोप आहेत। मी आतापर्यंत ज्या कामाचे आरोप केलेले आहेत त्या कामाचे बिलच काढले नाही। का आरोप कशाचे ठेवण्यात आले माझ्यावरती? ग्रामसेवक आमचे राजेंद्र शिंदे यांना कामाची फाईल स्वतः गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे स्वतः मी त्यांना घेऊन जायला सांगितलं। फाईल मी स्वतः पाठवली, स्वतः ग्रामसेवकाकडे फाईल स्वतः पाठवून दिली। हा आरोप त्यांचा शाप चुकीचा आहे। मी मच्छिंद्र चंद्रकांत कराळे ग्रामपंचायत आंबावणे माजी सरपंच। हे जे आरोप केलेले बिनबुडाचे आरोप आहेत। गेले मी माझ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये माझे गावकरी आहेत ते सांगतील मी काय काम कोणत्या पद्धतीने केलं। गावामध्ये लाईट म्हणा, रस्ते म्हणा, आदिवासींच्या जागेचे घरांवरती छप्पर टाकणे, रोड बनवणे, ही अशी बऱ्यापैकी चांगली कामं केलेली। माझ्या गावामध्ये 7 ते 8 किलोमीटरवरनं मुलं शाळेत येतात, तर त्या मुलांसाठी मी स्कूल बस पहिले घेतली, माझ्या मित्राच्या एका निधीतनं घेतलेली। त्यानंतर दुसरी कोरोनाच्या काळामध्ये माझ्या गावामध्ये ॲम्ब्युलन्स नव्हते, तर मी माझ्या मित्राकडनं एक 19 लाखाची ॲम्ब्युलन्स घेतली। त्यानंतर जिल्हा परिषदेची 21 लाखाची ॲम्ब्युलन्स आमच्याकडं मी माझ्या प्रयत्नातून आणली आणि गाव ॲक्च्युली कोरोनामध्ये कोरोनाच्या संकटात असताना मी स्वतः माझ्या खिशात 5 लाख लावले, बाकीच्या माझ्या मित्रांकडनं घेऊन 1200 कुटुंबांना चांगल्यापैकी सामान। मला एक सांगा, त्यांची जर मानसिकता जर चांगली नसेल, चुकीचे आरोप करून माझ्या गावाल्यांना विचारा, प्रत्येक गावामध्ये 8 ग्रुप ग्रामपंचायत 8 म्हणजे प्रत्येक गावात जाऊन चौकशी करा मच्छिंद्रांनी काम कसं केलं, काय केलं, चांगल्या पद्धतीने केलं। आणि आता जे म्हणतात नाही नांदगावच्या कामाच्या संदर्भामध्ये त्याला कायदेशीर ऑर्डर दिलेली सगळं काय आहे, फक्त त्याच्यामध्ये वाढीव मुदत त्यांनी घेतलेली नाही। पण ऍक्च्युली त्यामध्ये ग्रामसेवक शिंदे त्यांनी जाऊन जागेवरती ती पाहणी केली। त्या तत्वापूर्वी पहिल्या त्या रस्त्याचं माझ्या काळामध्ये खडीकरण झालेलं होतं। खडीकरण झाल्यानंतर त्यावरती कॉन्क्रीटकरण थोडं चालू होतं, थोडं चालू असल्यानंतर थोडं पाऊस चालू झाला आणि थोडा निधीचा प्रॉब्लेम झाला किंवा निधी नाही। तर मी स्वतः म्हणलं की बाबा माझं पद रिक्त होणार आहे। मी त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणलं तू नवीन परसेटच्या काळात तुला होत असेल तर नाही तर नवीन तुझ्या हे घेऊन तू तुझ्या पद्धतीने काम कर। असं त्यांना धमकावलं वगैरे असेल तर त्यांनी प्रूफ दाखवा मला, मी धमकवलंय किंवा काय केलंय ते प्रूफ दाखवा। म्हणून मी त्यावरती म्हणेन किंवा फोन केले म्हणून त्यांच्या नातेवाईकांना जरी फोन केले असेल तरी त्यांनी मला दाखवून द्यावं की बाबा मी या नातेवाईकाला फोन केलाय, मी त्याला धमकवलंय किंवा असं काय, असे काही घडलेलं नाहीये। ह्या लोकांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला आज्ञास्थळी बोलून धमकी देऊन 6 लाख आम्हाला द्या आणि नाहीतर 6 लाख आम्हाला दिले तर ही फाईल खाली जाऊ देणार नाही। मी स्वतः माझ्या लक्षात आल्यानंतर त्यांनी धमकवल्यानंतर 6 लाख मागितल्यानंतर मी स्वतः ती फाईल गट विकास अधिकारी कार्यकारी मुख्य अधिकाऱ्यांकडे पाठवलेली ग्रामसेवकाच्या यांनी। मग हे 6 लाख जे मागत होते हा त्यांचं हे नाही का? त्याचा काय पुरावा तुमच्याकडे? हो आहे ना माझ्याकडे। हे आमच्या गावामध्ये काही सुविधा नव्हत्या। जसं मच्छिंद्र कराळे साहेब सरपंच झाल्यापासून त्यांनी प्रथमतः या आदिवासींची वस्तुस्थिती पाहिली की हे लोक कुडाच्या घरामध्ये राहतात आणि ह्यांना नेमकी काय गरज आहे। तर त्यांनी प्रथमतः कुडाच्या घरात त्यांनी प्रथम लोखंड टाकून संपूर्ण घरांना पत्र टाकलेली आहेत। नंतर त्यांनी काय केलं की ह्या गावामध्ये चिखल, पावसामध्ये लोक चिखलाचे पाय घेऊन घरामध्ये जात होते। इथे रस्त्याचा मोठा प्रॉब्लेम होता आणि इथून पाठीमागाच्या अडचणी येत होत्या। अशा येत होत्या की ही वस्ती जागा पार्टीची, परंतु ही जागा पिढ्यानपिढ्या या आदिवासी लोकांना दिलेली। ह्या लोकांना कशाच्या नावाखाली त्यांचे अंगठे कुणी घेतले, कसे घेतले त्याबद्दल मला काही सांगता येते नाही, परंतु आज त्यांच्या नावावर असणारा 7-12 आदिवासींचा संपूर्ण जांभुळण्यामध्ये पाहिलं तर जवळजवळ 1000 एकर जमीन आहे।
संपूर्ण सिलिंग ऍक्ट प्रमाणे ह्या आदिवासींना संपूर्ण सहारा कंपनी, माझगाव, सालतर, पेठ, शापूर, विसागर, देवघर ह्या संपूर्णमध्ये आदिवासींना 5-5, 10-10 एकर जमीन दिली होती. परंतु जांभुळणे गावामध्ये आज हा जुना सर्वे नंबर 38 ह्याच्यामध्ये ही लोक वडलोपार्जित राहतात, आदिवासी लोक. आणि आज त्यांचा 7-12 कसा गायब झाला, काय झाला, यांनी न देता कोणी फसवणूक केली काय माहिती. परंतु त्यांना घरकुलं बांधण्यासाठी हीच अडचण स्वतःची जागा नसल्यामुळे येत होती. परंतु सरपंच साहेबांनी स्वतःच्या अंगावर घेऊन त्यांना आज त्यांची घरं कुडाची होती ती पक्की करून दिली. घरावर पत्रे टाकले, अँगल बसवले. परंतु चिखलाचे पाय घेऊन ही मंडळी घरामध्ये जात होती. तर पावसामध्ये तर संपूर्ण हा जर आपण पाहिलं तर हा रस्ता संपूर्ण गावामध्ये त्यांच्या काळामध्ये झालेला आहे. आता ही पंतप्रधान जल योजनेतून इथं पाण्याची लाईन आता पाईप टाकलेले आहेत आणि टाकी बांधणार आहेत आणि त्यांनी असं पाणी चालू होईल या वर्षी. असं कोंडीबा धुळा मरगळे, मी राहणार नांदगाव, देवघर. आमच्या इथं पहिलं खूप मोठं जंगल होतं, रस्ता नव्हता, पाण्याची सोय नव्हती, लाईट नव्हती, काय नव्हती. आता या सरपंच आल्यापासून आम्हाला रस्ता बनवून दिला आहे. कोण सरपंच नाव? सरपंच कराळे ताई आणि त्यांच्या आधी त्यांचा मिस्टर होते कराळे. तर लाईटीची सोय झाली, पाण्याची झाली, विहिरीची झाली. आता एक पंचायतीच्या तर्फे आम्हाला एक टाकीची मंजुरी दिलेली आहे, पण ते टाकीचं अजून बांधकाम चालू करायचं आहे. आता बक्षीसपत्र झालं नाही, अजून बक्षीसपत्र काम झालेलं आहे, त्याला झालेलंच म्हणलं पाहिजे ना. ज्याच्याकरता निधी खर्च झालाय ते काम दिसतंय, तर नसतं दिसत त्याच्यावर कोण खोटं बोलत असेल ते आपचं चुकीचं आहे आरोप. लोहार आरएमसी म्हणून त्यांच्याकडून मटेरियल घेतलेलं आहे, त्यांची बिलं पण तुम्हाला दाखवतो वाटल्यास, त्याचं काय नाही. आणि रोड प्रत्यक्षात तुम्ही बघा, लांबी पण मोजा, जे मेजरमेंटला आहे तेच इथं जागेवर पण आहे. कुठल्या अपंगाचा निधी तुम्ही कुठेही बघा, कोणत्याही ग्रामपंचायत शासनाकडून तो लाभार्थ्याच्याच अकाउंटात, त्याच्यात काय अफरातफर करणार. एखाद्या लाभार्थ्याला मी म्हणतो, एखादा अपंग असेल ना, बघा हा त्याला विचारा, इकडे पैसे लाभार्थ्यांना विचार कुणाचे घेतले आणि काहीतरी आंतरिक चौकशी. हे बघा, एखादी व्यक्ती कुणी काय असणार, भले सरपंच असू, मुख्यमंत्री असू, मी सांगतो माजी मुख्यमंत्री असू, कामं करताना आरोप करतच असतात. कुठं ना कुठंतरी एखाद्याला त्रास द्यायचा आणि आपलं हे करत राहायचं. पण त्याच्यातून काय सिद्ध काय झालं, सिद्ध करायला पाहिजे. पण नुसते आरोप करून कुठल्या गोष्टी होत नाही. अर्ज देऊन नाही मॅडम, त्यांनी त्यावेळेस जे संभाषण केलं की आम्ही बाबा चौकशीसाठी लोकांनी, म्हणजे चौकशीसाठी याच्या मागे सुद्धा चौकशी झालेली, मग त्याच्यात का ना सिद्ध झालं. चौकशी आता होईल परत, आता नाही, त्याच्या अगोदर पण झाली नाही, याच्या अगोदर सुद्धा चौकशी झाली. जे रोडचे जो आरोप केलेला आहे तो दादांचा चुकीचा आहे. रोडची जी काही इन्क्वायरी आहे ते वहिनी साहेबांनी स्वतः ते जिल्हा परिषदला पाठवून बीडीओ आणि सीओ यांच्यातर्फे त्याची इन्क्वायरी चालू आहे आणि एकही रुपयाचं त्यांना पेमेंट दिलेलं नाही. हे ते ग्रामसेवकाचं लेटर आहे. त्याच्यामुळे 25 ते 27 लाखाचा जो भ्रष्टाचार केला असं त्यांचं म्हणतं, हे दादांचा फोटो आहे. सेकंड, निलेश मेंगडे आज स्वतः क्रिमिनल वृत्तीचा आहे. त्याच्या अनेक प्रकारचे गुन्हे जे आपण नोंदवलेले आहेत, आपण म्हणजे जे पब्लिकने नोंदवलेले आहेत ते सुद्धा आमच्याकडे आहेत. त्याचे सुद्धा पेपर आम्ही तुम्हाला पूर्तता करतो. तिसरी गोष्ट, गावचा रस्ता जो लोकांची अंगणं केली असं ते आरोप करतात, त्याची अंगणं नसून तुम्हाला आता प्रत्यक्षरित्या तो रोड वाइंडिंग आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देतो. तसेच चौथं, ह्यांनी जी केलेली जी कामं आहेत ही कामं आता रनिंगमध्ये चालू करत असताना ती कामं जाऊन थांबवणे व लोकांवरती प्रेशर करून लोकांना तिथून हाकालून देणे हा त्यांचा धंदा आहे. पण सगळ्यात त्याचा निष्कर्ष मेन काय आहे, जसं की सुनील हुंडारे, निलेश मेंगडे व इतर बाकीचे जे 4 सदस्य आहेत, ह्यांचा मेन धंदा आहे कॉन्ट्रॅक्ट करणं, पैसे खाणे आणि त्याचे पर्सेंटेज नाही भेटले तर ते काम अडचणीत आणणे हा त्यांचा रेग्युलर व्यवसाय आहे. आणि पैसे खाण्यापोटीच हे 3 बंटी आणि बबली यांनी हे सगळे जे गलिच्छ आरोप केलेले ह्या बंटी बबलींनी फक्त पैसे खाण्यासाठी केलेले आहेत. आणि ह्यांचा करता करविता जो आहे तो यांना पिन लावून जास्तीत जास्त गावचा विकास कसा रोखडता येईल तो त्याचा प्रयत्न करत आहे.